देशासह राज्यभरात रामनवमीचा उत्साह। अयोध्येत दुपारी 12 वाजता रामलल्लाच्या मस्तकी सूर्यतिलक होणार, तर शिर्डीमध्ये भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी। रामनवमीच्या निमित्तानं नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी, तर वाशिमच्या पोहरा देवीचा यात्रोत्सव सुरू। नागपूरच्या पोद्दारेश्वर राम मंदिरातून निघणार शोभायात्रा। एकदाच निवडून आलेल्यांनी मला फुकटचे सल्ले देऊ नयेत, अजित पवारांचा हर्षवर्धन सपकाळांना जोरदार प्रत्युत्तर। तर अजितदादांनी मुस्लिम समाजाचा विश्वासघात केला, सपकाळांचा घणाघात। भाजपचा 45वा स्थापना दिवस, आजपासून आठवडाभर भाजपच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन। तर पंतप्रधान आणि मुख्यमंत्री काय बोलणार याकडे लक्ष। सोलापूरमध्ये 2 मुलींचा दुर्दैवी मृत्यू, आणखी 2 मुलांची प्रकृती चिंताजनक। दूषित पाण्यामुळे मृत्यू, रहिवाशांचा आरोप। तर डेंग्यूमुळे मृत्यू झाला, पालिका आयुक्तांचा दावा। करुणा मुंडेंना मोठा दिलासा, धनंजय मुंडेंची याचिका फेटाळली। 2 लाखांची पोटगी देण्याचा कुटुंब न्यायालयाचा निर्णय कायम। राज्यात 21 वर्षांनी शिक्षकेतरांची भरती, तर शिक्षकेतर पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा। सुमारे 5000 पदांची भरती होण्याची शक्यता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।